नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई हमाल या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न असे पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला, भारताचे राष्ट्रीय गीत पुढीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वंदे मातरम. तर भारताचे राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम आहे, जे की बंकिमचंद्र चटर्जी बंकिमचंद्र चटर्जी यांनी ते लिहिलेले आहे. तर वंदे मातरम हे जे राष्ट्रीय गीत आहे तर ते आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे. दुसरा आहे भारताचे राष्ट्रगीत. काय राष्ट्रगीत? भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? जनगण मन. भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे तर ते जनगण मन, जे की रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? वंदे मातरम, जे की बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे. आणि भारताचे राष्ट्रगीत हे जनगण मन रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील कोणते शहर हे 7 बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. तर 7 बेटाचे शहर म्हणून मुंबई या शहरास ओळखले जाते, कारण आजचे मुंबई शहर हे पूर्वी 7 वेगवेगळ्या बेटांनी बनलेले होते, ज्यांना नंतर एकत्रित करून शहर तयार करण्यात आले होते. तर ती 7 बेटे कोणकोणती आहेत? तर पहिली आहे माहीम, दुसरी आहे परळ, तिसरी आहे वरळी, चौथा आहे माझगाव, पाचवी आहे मुंबई बेट, 6वी आहे कुलाबा आणि 7वी आहे जुनी मुंबई. तर पहिलं जुनी मुंबईला ओल्ड वुमन्स आयलँड म्हणून ओळखली जाते. तर या 7 बेटांनी मुंबई हे शहर बनलेले आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1, मुंबई हे शहर 7 बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी. तर रत्नागिरी या जिल्ह्याला 237 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर रायगड या जिल्ह्याला 122 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. सिंधुदुर्ग या जिल्ह्याला 120 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर हे जे तिन्ही जिल्हे आहेत तर ते अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे जिल्हे आहेत आणि कोकण किनारपट्टीचे भाग आहेत. तर आपल्या महाराष्ट्राला एकूण 720 किती आहे? आपल्या महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा रत्नागिरी हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग का म्हणून ओळखले जाते? तर याचे कारण असे आहे की त्यांनी धर्मपंडिताच्या विचारांचा निषेध करून त्यांनी समाजातील विषमतेवर आवाज उठवला, त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. काय? सत्यशोधक या समाजाची स्थापना केली होती. तर ही स्थापना 24 सप्टेंबर केव्हा केली होती? तर ती 24 सप्टेंबर 1873मध्ये 24 सप्टेंबर 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी केलेली होती, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट 8 मध्ये किती भाषांचा समावेश आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3
22. तर पहा भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट 8मध्ये एकूण 22 भाषांचा समावेश आहे. तर पहा जेव्हा नवीन भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली होती तर त्या राज्यघटनेमध्ये परिशिष्ट 8मध्ये सुरुवातीला पहा एकूण 14 भाषांचा समावेश होता. नंतर घटनादुरुस्तीद्वारे पहा एकूण 8 भाषांचा समावेश करण्यात आला होता. तर एकूण पहा 22 भाषांचा समावेश हा आता भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट 8मध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 6. अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कल्पना चावला. तर अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर ती कल्पना चावला ही महिला आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्राच्या सीमेला लागलेली नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. तर राजस्थान या राज्याची सीमा ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागलेली नाही. तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सीमेला एकूण 6 राज्याच्या सीमा या लागलेल्या आहेत. तर पाहूया कोणकोणते राज्य आहेत. तर ते पहिलं आहे पहा गुजरात, दुसरं आहे मध्य प्रदेश, तिसरं आहे छत्तीसगड, चौथं आहे तेलंगणा, 5वं आहे कर्नाटक आणि 6वं आहे गोवा. या 6 राज्याच्या सीमा या आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून आहेत. प्रश्न क्रमांक 8. माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 2005 म्हणजेच 12 ऑक्टोंबर 2005. कधी? 12 ऑक्टोंबर 2005 या दिवशी पहा माहितीचा अधिकार हा भारतामध्ये लागू करण्यात आलेला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 2005मध्ये माहितीचा अधिकार हा अस्तित्वात आला होता. प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 21 जून. तर पहा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जून या दिवशी साजरा केला जातो. याचं कारण असं आहे की पहा संयुक्त राष्ट्र म्हणजे UN यांनी पहा 11 डिसेंबर 2014 रोजी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केलेला होता. तर त्यामुळे पहा 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सभापती. तर विधानसभेमध्ये समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार हा सभापतींना असतो. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटनेनुसार कलम डॅशमध्ये राज्य आणीबाणी लागू केली जाऊ शकते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 356. तर पहा भारतीय राज्यघटनेनुसार कलम 356मध्ये राज्य आणीबाणी लागू केली जाऊ शकते. तर पहा कलम 352 कशासाठी आहे? तर ते राष्ट्रीय आणीबाणी कशासाठी आहे? राष्ट्रीय आणीबाणीसाठी कलम 352 आहे. तर कलम 360 हे पहा आर्थिक आणीबाणी. कलम 360 हे आर्थिक आणीबाणीसाठी कलम 360 आहे आणि कलम 356 हे राज्यामध्ये आणीबाणी लागू केली जाऊ शकते कलम 365 नुसार. प्रश्न क्रमांक 12. भारताची पहिली जनगणना पुढीलपैकी कधी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सन 1872मध्ये. सन 1872मध्ये लॉर्ड मेयो याच्या काळामध्ये भारताची पहिली जनगणना ही सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 13. कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर. तर पहा कृष्णा नदीचा उगम हे महाबळेश्वर येथे होतो. तर महाबळेश्वर हे जे ठिकाण आहे तर ते पहा सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात असून येथेच पहा कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री या 5 नद्याचा उगमस्थान आहे. म्हणून याला पहा पंचगंगा असे
म्हणतात? तर कृष्णा ही जी नदी आहे तर ती पहा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा वासुदेव बळवंत फडके. तर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड. तर पहा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंडमधील नैनिताल या जिल्ह्यामध्ये आहे. तर याची स्थापना पहा सन 1936मध्ये कधी? सन 1936मध्ये करण्यात आलेली होती. तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे पहा भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान असून ते वाघासाठी प्रसिद्ध आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 16, मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा यमुना पर्यटन. तर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी ही यमुना पर्यटन आहे, जे की बाबा पदमनजी काय? बाबा पदमनजी यांनी पहा सन 1857मध्ये कधी? सन 1857मध्ये त्यांनी लिहिलेली होती. ही जी कादंबरी आहे तर ती पहा स्त्रियांच्या विशेषतः म्हणजे विधवांच्या दुर्दशेवर भाष्य करणारी होती आणि ही पहा मराठीतील पहिली स्वातंत्र्य सामाजिक कादंबरी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 17, नीती आयोगाचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पंतप्रधान. पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 18, खडकवासला धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मुठा. तर खडकवासला हे जे धरण आहे तर ते पहा मुठा या नदीवर आहे. तर खडकवासला हे जे धरण आहे तर ते पहा पुणे आणि उपनगरासाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे आणि राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी NDA या धरणाच्या परिसरामध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मुठा. मुठा या नदीवर खडकवासला हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 19, इसवी सन डॅश साली इतिहासमधील प्रसिद्ध प्लासीची लढाई झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1757. तर पहा इतिहासमधील प्रसिद्ध प्लासीची लढाई 23 जून काय आहे? 23 जून सन 1757. 23 जून सन 1757 या दिवशी प्रसिद्ध प्लासीची लढाई झालेली होती. तर ज्यामध्ये पहा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली बंगालचा नवाब सिराज उद दौला यांचा पराभव केला आणि ही लढाई पहा भारताच्या इतिहासातील ब्रिटिश राजवटीची सुरुवात मानली जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1757 या साली इतिहासमधील प्रसिद्ध प्लासीची लढाई झालेली होती. प्रश्न क्रमांक 20, इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ई कॉमर्स. तर इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला ई कॉमर्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 21, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 तारापूर, जे की पहा पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा तारापूर येथे उभारण्यात आलेला होता. तर तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प केव्हा सुरू करण्यात आलेला होता? तर तो सन 1969मध्ये. कधी? सन 1969मध्ये तारापूर येथील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तारापूर. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा तारापूर येथे उभारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 22, कलागती लावणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर कलागती लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 चहाडी करणे. काय होईल? चहाडी करणे असा योग्य अर्थ होतो.
प्रश्न क्रमांक 23, सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, स्वामी दयानंद सरस्वती. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 24, मीनाक्षी मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू. तर पहा, मीनाक्षी हे जे मंदिर आहे तर ते पहा तामिळनाडू राज्यातील मदुराई शहरात वैगई नदीच्या काठावर स्थित आहे. आणि हे पहा, देवी मीनाक्षी म्हणजेच पार्वतीचे रूप आणि भगवान सुंदरेश्वर म्हणजेच शिवाचे रूप यांना समर्पित एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मीनाक्षी हे मंदिर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपला ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू. मीनाक्षी हे मंदिर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 25, मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, नॉर्वे. तर मध्यरात्रीचा सूर्य असे नॉर्वे या देशात संबोधले जाते किंवा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26, पहिली भारतीय महिला अशोक चक्र विजेती खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 नीरजा भानोत. तर पहा, नीरजा भानोत यांना सन 1987 कधी सन 1987 मरणोत्तर हा सन्मान मिळालेला होता. तर हा सन्मान कशामुळे मिळालेला होता? तर तो त्यांनी पहा सन 1986 कधी सन 1986 पॅन आर्म फ्लाईट 73च्या अपहरणादरम्यान प्रवाशांना वाचवताना आपले त्यांनी प्राण दिलेले होते. म्हणून त्यांना सन 1987 मरणोत्तर हा सन्मान मिळालेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 नीरजा भानोत या पहिली भारतीय महिला अशोक चक्र विजेती आहेत. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ट्री सिटी 2023 हा पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, मुंबई. तर महाराष्ट्रातील पहा, मुंबई या शहराला ट्री सिटी 2023 हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 28, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. तर पहा, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवड ही अप्रत्यक्ष निवडणूक या पद्धतीने केली जाते. याचा अर्थ असा होतो की पहा, सामान्य नागरिक थेट मतदान न करता त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजे कोण? आमदार खासदार. तर आमदार खासदार हे राष्ट्रपतींना मतदान करतात. तर भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्ष निवडणूक या पद्धतीने केली जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. प्रश्न क्रमांक 29, अनल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर अनल या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 अग्नी. काय होईल? अग्नी असा होतो. प्रश्न क्रमांक 30, वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर पहा, पराचा कावळा करणे. पराचा कावळा करणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर काय होईल? पराचा कावळा करणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 शिल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे हे पहा योग्य अर्थ होईल.